अण्णा हजारेंच्या भूमिकेवर प्रश्न उभी करणारी आहे का? 100%. मुळामध्ये अण्णा हजारे हे सुपाऱ्या वाजवतात आणि याचा मी सर्वात मोठा साक्षीदार आहे. याचं महत्त्वाचं कारण असं की मनोहर जोशी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळातल्या 4 मंत्र्यांविरुद्ध जे आंदोलन अण्णा हजारेंनी केलं ते मनोहर जोशींच्या सांगण्यावरूनच केलं आणि त्याच्या सगळ्या फाईल अण्णा हजारेंना मनोहर जोशींनी सुपारी देऊन पुरवल्या आणि त्या 4ही मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि हे सगळं मी त्यावेळेला अत्यंत क्लोज असल्यामुळे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं मी. दुसरी गोष्ट अशी की ते त्यांच्या सोयीनी बोलतात किंवा बोलत नाहीत. आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये एवढे इश्यू निघाले, गेल्या 5 वर्षात निघाले, गेल्या 2 वर्षात निघाले. यांना ज्या वेळेला घेतलं त्या कुठल्याही वेळेला अण्णांनी तोंड उघडलं नाही. किंवा ज्या वेळेला काल अण्णांची बातमी आली त्यावेळेला मला एका मित्राने असं विचारलं, अरे अण्णा आहेत अजून? म्हणजे लोक विसरले पण होते आणि लोकांना असं वाटायला लागलं होतं की नाहीच हे आता, आणि तसंच ते वागत होते. मला याच्यामागे एक सुपारीचा डाऊट येतो आणि ही सुपारी 2 ठिकाणाहून येऊ शकते. एक भारतीय जनता पक्षातून येऊ शकते. नाव आपण आता एखाद्या व्यक्तीचं नको घेऊया, पण ज्यांना जड झाले ओझे आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी भावना आहे आणि अजितदादांना बाहेर ढकलण्याचं एक रिसर प्लॅनिंग चालू आहे. त्यांच्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांनी जो पुढाकार घेतो सगळ्या अशा घडामोडीमध्ये त्याची ही सुपारी असू शकते, किंवा ही राष्ट्रवादीच्याही एखाद्या सर्वोच्च नेत्याची असू शकते की ज्याला असं वाटतं की सगळं यांचं भलं होत आहे, आता राज्यसभा मिळाली लोकसभा नाही मिळाली तर कुठेतरी नडायला पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या नडलं तर ते राजकारणाचा आरोप करतील, म्हणून अनैतिक मार्गाने नैतिकतेचा बुरखा पांघरणाऱ्या अण्णा हजारेंना त्यांनी पुढे केलं असं मला वाटतं. सर, अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी भूमिका काय या कायम भाजपच्या फायद्यांसाठी असतात असा आरोप वारंवार का होतो? असा वारंवार आरोप नाही होत, वारंवार ते सत्य सांगितलं जातं. 2014 साली मोदी जे आले त्याच्या आधी जे वातावरण निर्माण झालं त्याचा फायदा सगळ्यात जास्त कोणाला झाला? भाजपला झाला. UPAच्या विरुद्ध आंदोलन जे केलं त्याचं सरळ सरळ सत्ताच रूपांतर भाजपसाठी झालं आणि भाजपच्या भ्रष्टाचारावर ते बोललेत असं कधीही दिसत नाही. आता अनेक आरोप अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने होतात, यांनी कधी तोंड उघडून त्याच्याबद्दल बोललाय. त्यामुळे ते भाजपचे छुपे ट्रोजन हॉर्स आहेत किंवा आपण त्यांना छुपा रुस्तुम म्हणूया त्यांचे, किंवा त्यांची सुपारी वाजवतात ते भाजपवाल्यांची आणि भाजपवाल्यांविरुद्ध गप्प बसतात. ते भाजपच्याच एकूण प्रवाहातले आहेत असं मी निश्चितपणे म्हणू शकतो आणि भाजपची बाजू घेऊन कैवार घेऊन ते बोलतात, पाठीराखीपणा करतात आणि भाजपच्या सांगण्यावरून सूचनेवरून कारवाया करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.